माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। निवडणुकांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारने आता शक्तीपीठ महामार्ग होणारच अशी भूमिका घेतली आहे। त्याच अनुषंगाने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गावर चर्चा होत असून विरोधकांकडून या महामार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। आमचा विकास कामांना विरोध नाही, पण शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा शेतीचा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्याचे काय असा सवाल विचारला जातोय। आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली। त्यावेळी राजू शेट्टींचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असं जयंत पाटील यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात उपस्थित राहून म्हटले। तसेच माझा सल्ला शेट्टी ऐकत नाहीतर ते आज खासदार असते, असेही जयंत पाटील यांनी म्हटले। सरकार नवे रस्ते करण्यात काय इंटरेस्ट घेते हे कळत नाही। मोठे प्रकल्प घ्यायचे, त्यातून निधी उपलब्ध करायचा। राजू शेट्टी यांना माहिती आहे की निवडणुकांमुळे किती पैसे वाटले जातात, त्यांना चांगला अनुभव आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले। तसेच विकासासाठी आमचा विरोध नाही, पण ज्याची जमीन जात असेल त्यांची उपजीविका दुसरी काही नसेल तर काय, नियमाने इकडे तिकडे असं करू नका। सरकार पैसे देते, मग मॅनेज होत असाल तर व्हा। आम्ही भाषण करून दमलो, कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते। निर्धाराने आला तर निर्धार टिकला पाहिजे, असे जयंत पाटील यांनी आंदोलकांना उद्देशून म्हटले। दरम्यान आम्हाला जमीन वाचवायची आहे, पैसे नकोत, अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचं पाहायला मिळालं। मोठी साखळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। ठराविक 4-6 व्यक्तींना हे टेंडर दिले जाते। महाराष्ट्र सरकारमध्ये जे टेंडर निघतंय ते डोक्यात घ्या। आमचा दारुण पराभव झाल्यामुळे खात्री वाटत नाही, लोक ऐकत नाही का? हे हिंदुत्वाचं झालं पाहिजे, यात आपण विसरून जातो की शक्तीपीठ अंगावरून चाललंय। माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, असे खळबळजनक वक्तव्य जयंत पाटील यांनी यावेळी केले। राजू शेट्टी झेंडा सोडत नाहीत, माझा सल्ला राजू शेट्टी ऐकत नाही। आपली एकी कायम ठेवा, संघर्ष करायला ठाम राहा, मोजणीला अटकाव ठेवा। आमचा दारुण पराभव झालाय, आम्ही बोलायचं हळूहळू कमी झालोय, कारण बोलून लोकांना काही समजत नाही। दुसरंच हिंदुत्व वगैरे समोर असतं, पण तुमच्या अंगावरून शक्तीपीठ जाईल। राजू शेट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले। यावेळी शेतकऱ्यांनी तुम्ही देखील आंदोलनात हवं असं म्हटलं। त्यावर माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं। त्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।